जय हिंद मित्रांनो. माझं नाव अजय अशोक कुंभा. मी सध्या पुणे ग्रामीण पोलीस मध्ये कार्यरत आहोत. आता मी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल याच्याविषयी माहिती सांगणार. महाराष्ट्राचा भूगोल याच्याविषयी माहिती सांगणार आहे. सर्व लोक महाराष्ट्राचा भूगोल शिकवतात, पण आपण शिकवणार ती वेगळ्या पद्धतीने शिकवणार. त्यामुळं सर्वांनी कोरं नकाशे घेऊन यायचं. काय घ्यायचं? पांढरं कोरं नकाशे असल्याशिवाय तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल पाठ करू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल शिकण्यासाठी आम्हाला तुम्हाला 36 जिल्हे पांढऱ्या नकाशा बघता आला पाहिजे. आता मी भारतात तर येतात, कोणाला येत नाही त्याच्या त्याचा नॉलेज प्रश्न कोणी अभ्यास कसा केला ते आपण सांगू शकत. आणि तरी पण माझं काम काय तुम्हाला पाठ करून घे. कसा वाटतं गुरु ते चेक करा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला ठीक आहे. बरोबर, आपण शिकू अगोदर महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये अगोदर काय घेऊ? दिशा घेऊ. अगोदर काय घेऊ? दिशा. आता दिशा पाठ होऊ शकायची महत्वाची दिशा 10 माहिती पाहिजे तुम्हाला. 10 दिशा येत्या. पुढल्या पुढल्या कुठल्या कुठल्या तर आता ते तुम्हाला नाव लागलेलं आहे. बरं ठीक आहे का? अगोदर काय करतो? दिशा वगैरे वाहून सुरुवातीपासून कसं आपण शून्यापासून सुरुवात करायचं. वर कुठला आहे? उत्तर. उत्तरला नंतर काय? दक्षिण. कुठल्या आली? दक्षिण. ही दिशा आली पूर्ण पाहून. ही काय आली? दक्षिण. तिकडे आला पूर्व. ही काय आली? पश्चिम. त्यानंतर आता हे झालं. ही 4 दिशा आहेत आपल्या. आता हे एखाद्या कुठल्या वायव्य. वायव्य झाल्यानंतर काय आली? ईशान्य. ईशान्य आल्यानंतर आपल्या नैऋत्य द्रावण. त्यानंतर हे आले आग्नेय. काय बाबांनो? आग्नेय. आता ह्या दिशेवरूनच आपण काय शिकणार आहोत? पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला कुठली कुठली राज्य ती चेक करायचं. काय करायचं? महाराष्ट्राच्या आजूबाजूला राज्यच माहिती नाही पोरांना. त्या श्वसन प्रमाण कसे क्लिअर होणार? चल दक्षिण. आता आपण काय केलं? खाली उत्तर, उत्तर, खाली दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय. चल वरच्या साईडला उत्तरेला मध्य प्रदेश. काय करू? मध्य प्रदेश. ओके. मध्य प्रदेश आहे उत्तरेला. बर, मध्य प्रदेशला ते नंतर सुरुवातीला अजून मध्य दिशा. बरं, दक्षिणेला काय बाबा? कर्नाटक आहे. काय बाबा? कर्नाटक. समजलं का? कर्नाटक आणि गोवा. कुठे इथं बाबा? गोवा. दक्षिण गोवा. आता पूर्वेला काय? छत्तीसगड. कुठला आहे बाबा तो? छत्तीसगड. कुठला आहे? छत्तीसगड हे राज्य अस्तित्वात आहे. आणि इथे काय बाबा? तेलंगणा. कुठला राज्य बाबा? तेलंगणा. तेलंगणा. ओके. तेलंगणा झाल्यानंतर वायव्य गुजरात. कुठलं आहे? गुजरात. कसं आहे माझ्या मित्रांनो, ह्या विषयी कल्पना आपल्याला पूर्ण करावं लागणार, तरच आपल्याला पोलिसाचं स्वप्न पूर्ण होणार. ठीक आहे. आता बघा काय काय झालं. मध्य प्रदेश झालं, कर्नाटक झालं, छत्तीसगड झालं, तेलंगणा झालं. आता आहे पश्चिमेला. पश्चिमेला कुठला आहे? अरबी समुद्र आहे. काय रे वापरून? अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र झाला. 100% समजलं मला असं वाटतंय. आता सांगा काय काय झालं? आपल्या दिशा सर्व झालेल्या आहेत महाराष्ट्रात. आता दिशा झाल्यानंतर आपल्याला काय शिकायला माहिती का? की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत ना, ते 36 जिल्हे पाठ करून घ्यायचे. पण ते पाठ कसे होणार? 36 जिल्हे पाठ कसे होणार? माझं ते पाठ करण्याची पद्धत आपण घेऊ. चला, अगोदर सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत? प्रशासकीय विभाग आहेत आपल्याकडे 6. प्राकृतिक विभाग आहेत 3 आणि प्रादेशिक विभाग आहेत 5. आता कुठले कुठले प्रादेशिक विभाग आहे? प्रशासकीय विभाग कुठले आहेत आणि प्राकृतिक विभाग? अगोदर प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग आहेत आपले 6. पहिला कोकण, परत पुणे, पुणे झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नाशिक, त्यानंतर नाशिक झाल्यानंतर अमरावती, अमरावती झाल्यानंतर नागपूर. झाले का 6? हे 6 झाले आपले प्रशासकीय विभाग. आता प्राकृतिक विभाग म्हणजे काय रे बाबा? प्राकृतिक विभाग की बाबा आपल्या भौगोलिक दृष्टिकोनातून पडलेला भाग आहे. आता कुठले कुठले प्राकृतिक विभाग? पहिला प्रकार आपला पहिला प्रादेशिक विभागाला कोकण किनारपट्टी, बरोबर. त्यानंतर दुसरे आणि दख्खनचे पठार. आणि त्यानंतर आपला महत्वाचा जलविभाजक म्हणजे सह्याद्री पर्वत रांग. हे काय बाबा? 3 प्राकृतिक विभाग आहे. तुम्हाला पाठच आवश्यक आहे.
आता प्रादेशिक विभाग म्हणजे काय बाबा? प्रादेशिक म्हणजे कोकण आला, कोकण आला, कोकण झाल्यानंतर आपला कोण आला? कोकण झाल्यानंतर प्रादेशिक विभाग आला पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर खानदेश, खानदेश झाल्यानंतर मराठवाडा, मराठवाडा झाल्यानंतर विदर्भ. विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत. विदर्भामध्ये किती जिल्हे आहेत? 11 जिल्हे आहेत. त्यानंतर खानदेशात 3 जिल्हे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 जिल्हे आहेत आणि कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत. ही कोणती झाली? 36 जिल्हे. ह्याच्यावर तर आपल्या महाराष्ट्रात भूगोल कव्हर करायचा आहे. चला मग आता पुढे घेऊन चला. आता ही सध्या मी दिशा पुरतो कारण की आपल्या थोडंफार लिहावा लागेल. ओके म्हणजे काय करून झालेलं आहे मित्रांनो? चला आता आपण काय करू? प्रशासकीय विभागानुसार आपण जिल्हे पाठ करू. बरोबर आहे? प्रशासकीय विभाग किती आपण मित्रांनो? प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग आहेत आपले 6. त्या 6 विभागावर आपल्याला आता सुरुवातीला पहिला घेऊ आपण कोकण. कोकण या कोकण या प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला जिल्हे 7. आता ती 7 जिल्हे पहिल्यांदा सुरुवातीला बघून घेऊ. कुठले जिल्हे? प्रशासकीय विभागाचे 7 जिल्हे आहेत. आता आपण 1900 आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960. बरोबर आहे? त्यावेळेस अस्तित्वात होते जिल्हे 26. बरोबर आहे? त्यानंतर किती जिल्ह्याची निर्मिती झाली? 20 जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. मग ते 20 जिल्ह्यानुसार आपल्याला काय करायचंय? पार्टिशन करायचं. काय करायचंय? पार्टिशन करायचं. म्हणजे कसं करायचं बघा. चला पहिल्यांदा कोकणातले बघू विभाग 6 जिल्हा. तिथं कुठलं कुठलं विभागलेलं आहे जिल्हा? ते आपल्या जिल्हा भागाचं आहे. चल पहिला काय करायचं? खाली आपण दक्षिणेकडे जाऊ. कुठं? दक्षिणेकडे. आता बघा दक्षिणेला आहे सिंधुदुर्ग. आता रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग विभागले काय कराय? रत्नागिरीमधून उलट करायला सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हणतात. असे बाब रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. आता लिहायचं चेक करा. रत्नागिरी. रत्नागिरीमधून काय झालाय? इथं सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. ओके. ही 2 जिल्हे झाले. आता बघा ही वरचा पालघर मित्रांनो आणि खाली ठाणे आहे. आता तुम्ही काय लिहिता? वर ठाणे काढचा आणि खाली पालघर लिहायचा. 100% लक्ष द्या. हे काय झालं? पालघर लिहिला. पालघर. ओके. पालघर झाल्यानंतर खाली काय? ठाणे. कुठला ठाणे. 100% समजलं सर. आणि बघा ही आहे तुमचा रायगड. कुठला रायगड? तर तुम्हाला 100% लक्षात राहायला पाहिजे कारण की स्वराज्याची आपली राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. तुम्हाला 100% माहितीच पाहिजे. रायगड. रायगड हा जिल्हा आहे. रायगड जिल्हा झाल्यानंतर इथं मुंबई शहर मधून मुंबई उपनगर झाले. काय झाले? मुंबई शहर मधून मुंबई उपनगर हे आपलं तयार झालेलं आहे. बघा द्या मुंबई शहर मुंबई उपनगर. मुंबई शहर मधून काय निर्माण झाले रे? मुंबई उपनगर. आता हे कोकणातले झाले जिल्हे 7. आता कसं लक्षात ठेवायचं? सुरुवातीला ठाणे पालघर. पालघर झाल्यानंतर मुंबई शहर मधून मुंबई उपनगर. त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग. फक्त एक राहणार रायगड. ते रायगड लक्षात ठेवायचं. हे झालं कोकणात 7 जिल्हे. आता आपण फक्त घेऊ कारण की आपल्याला चला पटापट. चला कोकण झाल्यानंतर आपला दुसरा विभाग आहे पुणे विभाग. कुठले रे? पुणे विभाग. हा पुणे विभागात 5 जिल्हे. 5 जिल्हे लक्षात ठेवायला काय? पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. झाली की सगळ्यात सोपा हीच आहे. मग आता कुठला कोणता आला बघा? ही सोलापूर आला. सोलापूर आमचा जिल्हा आहे बघा. दुष्काळ जिल्हा तिथे पण आता हे जे ओळखच बसले झाले म्हणजे म्हणतोय आकडेवारीनुसार नाही बाबा कारण की यावर्षी म्हणजे पाऊस पडण्याचा सोलापूर जिल्हा त्यामुळे म्हणतो. पण ठीक आहे. सोलापूर झाला. सोलापूर झाल्यानंतर सातारा. कुठला म्हणा? सातारा. सातारा विभागाचा जिल्हा आहे. काही कोणाला? सांगली. सांगली झाल्यानंतर आला कोल्हापूर. कोल्हापूर म्हणजे काय? कोल्हापूर म्हणजे सातारा म्हणे. कोल्हापूर झाल्यानंतर कुस्तीगीरांचा जिल्हा. त्यानंतर बाबा पुणे आणि तिथं काय? पुणे. आता अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे? 5 जिल्हे झाले. आता 5 जिल्हे नाही झाले का? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर. विषय संपला. आता हे झाले 2 प्रशासकीय विभाग.
आता आपण तिसरा प्रशासकीय विभाग घेऊ. आता तिसरा प्रशासकीय विभाग आपल्याला घ्यायचा आहे तो कुठला आहे बाबांनो? पण नाशिक घेऊ. कुठला घेऊ? नाशिक मित्रावर घेऊ. आता कसं आहे माहिती आहे, सोपच आहे पण कसं आहे, सोपच आहे. कधीही कोणतीही गोष्ट करताना अवघड बोलायची नाही, सोपा मस्त करणार. पण चला, आता नाशिक विभागात विभाग जिल्ह्याची करायची पडेल. नाशिक विभागातले विभागले जिल्हे कुठले कुठले? धुळेमध्ये नंदुरबार, त्यानंतर जळगाव, नंतर नगर, नाशिक. विषय संपला. 5 जिल्ह्यामध्ये काय शिल्लक नाही. चला ठीक आहे. कुठला असा वरचा आहे ते नंदुरबार आहे, बरोबर आहे. वरचा आहे कुठला आहे? नंदुरबार. नंदुरबार नंदुरबार नंतर ते खाली काय म्हणू आपण? धुळे. बघा लक्ष द्या. आता मित्रांनो, धुळ्यामधनं नंदुरबार विभागला आहे. धुळ्यामधनं नंदुरबार विभागला आहे. तुम्ही उलट करू नका. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय म्हणते ते उलट विचारते ते. मग ऑप्शन मध्ये चेक करायचं, पण पाठ करताना चेक करून मी सांगेल कसं काय करायचं, कुठला कुठला विभाग दिलाय. चला, धुळ्यामधनं नंदुरबार विभाग आहे आपला जळगाव. कुठला आहे बाबा? जळगाव. जळगाव झाल्यानंतर आपला हे आहे नाशिक. की नाशिक प्रशासकीय विभाग आहे बरोबर. नाशिक झाल्यानंतर आपला आला नगर. अहिल्यानगर नाव दिले. काय दिले बाबा? अहिल्या नगर. अहिल्यानगर पोरावं काय करावं माहितीये ना तुम्हाला विषय? जे ज्याला नाव चेंज केलेले आहेत ते नाव चेंज केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाठ करून घ्या, कारण की त्याची आवश्यकता आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 100% हो. तर आपण चला, ही झाली किती? 5 जिल्हे झाले नाशिक याच्यात. आता दुसरा विभाग घेऊ पटापट आपण. वेळ आहे बघ पण फास्ट घेऊ. चला, आता छत्रपती संभाजीनगर. जुनं नाव होतं औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर नाव बदलून केलेलं आहे. आणि आता किती जिल्हे आहेत तुम्हाला तिथं? 8 जिल्हे आहेत. किती आहेत? 8 जिल्हे आहेत. कुठले कुठले जिल्हे आहेत त्याला बरोबर माहिती? चला, तो विभाग जिल्हे मला छत्रपती संभाजीनगर माहित आहे. छत्रपती संभाजीनगर बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगर गेले तिथं जालना. छत्रपती संभाजी जालना. जालन्यामधून काय झाले बाबा? छत्रपती संभाजीनगर जालना. आता बघा इथं धाराशिव काय बाबा? धाराशिव इथं आहे. धाराशिव मधून लातूर विभागले. लातूर विभागले आहे. आणि परभणी मध्ये हिंगोली झालं. परभणी इथं आहे. परभणी भारतात परभणी ज्याला जर्मनी. परभणी मध्ये काय म्हणू? हिंगोली. हिंगोली झालेली आहे. हिंगोली झाली. आता किती झालं म्हटलं? धाराशिव मधून लातूर, छत्रपती संभाजीनगर मधून जालना, परभणी मधनं हिंगोली. आता हे झालं 6. किती झालं? 7. 7. कुणाला बीड. कुठला बाबा? बीड झाल्यानंतर नांदेड. बेडशीला काय राहतो बाई? नांदेड. अशा प्रकारे आपले छत्रपती संभाजीनगर मधले किती जिल्हे झाले आपले? 8 जिल्हे आपण पाठ करून घेतलेले आहे. काय अवघडच राहणार नाही. चला पुढे घेऊ. आता छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर अमरावती. अमरावती. आता ही सांगायच्या लक्षात राहिला असेल मला 100% खात्री आहे. आणि सोपंच आहे. तर अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत बरोबर? 5 जिल्हे आहेत. ते 5 जिल्हे लक्षात घ्या. चला, पहिला अमरावती ते फिक्स आहे. अमरावती झाला. अमरावती झाल्यानंतर अकोल्यामधनं वाशिम आहे. अकोल्यामधनं वाशिम आहे. इथं वर कुठला आहे बाबा? ही अकोला आहे. ही अकोला. अकोल्यामधून काय झालाय? वाशिम. बरोबर आहे. अकोल्यामधलं वाशिम. आणि इथं बुलढाणा कुठला आहे बाबा? बुलढाणा. ढाणा. त्यानंतर यवतमाळ. कुठला आहे बाबा? यवतमाळ. हे झाले आपले अमरावती विभागातील 5 जिल्हे. आता अमरावती विभागातील 5 जिल्हे झाल्यानंतर राहिले नागपूर. नागपूर विभाग. नागपूर प्रशासकीय विभाग म्हणजे 6 जिल्हे. आपण विभागीय जिल्हे करायचे चला. एक तर आहे पण नागपूर. नागपूर झाल्यानंतर नागपूरच्या खाली चंद्रपूर. चंद्रपूर आहे. चंद्रपूरच्या गडचिरोली. गडचिरोली. गडचिरोली झाला. गडचिरोली झाल्यानंतर माहिती भंडारा मधून पुढे आहे. काय म्हणू? भंडारा मधून मला माहिती भंडारा आहे. भंडारा. आणि इथं काय रे? गोंदिया. ही झाला अशा प्रकारे विभागाचे जिल्हे. आणि राहिला तो शेवटचा काय? वर्धा. कुठला आहे बाबा? नो वर्धा. अशा प्रकारे आपले जिल्हे झालेले आहेत. बरोबर आहे. झाले जिल्हे. आता तुम्हाला रिपीट होतो. प्रश्न किंवा सहाय्यकाचे करा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा,
हे उठला उलट ह्याला दाखला दिलेला आहे ते समजून सॉरी मिस्टेक झालेली आहे आपण सांगलेलं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा असा प्रशासकीय विभाग आहे संपलेलं आहे अशा प्रकारे जर महाराष्ट्राचा भूगोल किंवा भारताचा भूगोल किंवा गणित किंवा बुद्धिमत्ता जर शिकायचं असेल तर अजय कुंभार यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब 100% करा. धन्यवाद मित्रांनो.